तर मित्रांनो, आज येणार आहे पालखी. तर आम्ही आलोय सानेवर पालखी घेऊन जाण्यासाठी. इथे समोर शिमग्याचा होम पेटवला जातो आणि तुम्ही समोर बघताय ती हे देवाची सान. पालखी नेण्या अगोदर सर्वात आधी गाव देवळात जाऊन ऐतिहासिक कहाणी असलेल्या मंदिराला भेट दिली आणि तिथे असलेल्या विराजमान श्री आई झोलाई देवीचं दर्शन घेतलं. मग अक्षयाने नेहमीप्रमाणे रांगोली काढली आणि थोड्याच वेळात देवाचे आगमन झाले. फायनली देवांचं आगमन झालं आणि पूजा करून घेतली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे दापोलीत येथेही आपले बलिदान मासाचे उपक्रम राबवतात. तर तिथे येऊन दर्शन घेतलं. मग केक शॉपमध्ये केक घेऊन जाण्यासाठी आलो, कारण आज आहे माझ्या होणाऱ्या बायकोचा बर्थडे. केक कट करून झाल्यानंतर गेलो धुलवडला. श्री आई झोलाई देवी 84 गावांमध्ये आपल्या भक्तांना दर्शन देऊन झाल्यानंतर तिच्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहाने धुलवड करून हा सोहळा संपन्न केला जातो. तर मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भोकेगावचा पोस्ट म्हणजेच रात्रीच्या शिमग्यात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.